इचलकरंजी महाराष्ट्राचे मँचेस्टर म्हणून ओळखले जाणारे हे वस्त्रोद्योगाचे शहर सध्या एका वेगळ्याच कारणाने राजकीय पटलावर धगधगते। इचलकरंजी महापालिकेत नुकताच एक असा राजकीय स्फोट झालाय ज्याने कोल्हापूर जिल्ह्यातील भाजपच्या वर्तुळात खळबळ उडून दिली आहे। भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार सुरेश हाळवणकर यांच्या तीव्र नाराजीचा हा तो उद्रेक होता ज्याने भाजपाला त्यांच्याच हक्काच्या घरात म्हणजेच इचलकरंजी महापालिकेत एक मोठा घरचा आहेर दिला। तब्बल 22 कोटी रुपयांच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पावरून भाजपमधील अंतर्गत संघर्ष थेट चव्हाट्यावर आला आणि पक्षाच्या अधिकृत प्रस्तावाचा एक प्रकारे दारुण पराभव झाला। हा केवळ एका विकास कामाचा विरोध नव्हता, तर गेल्या 1.5 दशकाहून अधिक काळ इचलकरंजीच्या राजकारणाला वळण देणाऱ्या आवाडे विरुद्ध हाळवणकर या दोन बलाढ्य गटांमधील अस्तित्वाच्या लढाईचा पुढचा अंक आहे। आजच्या या विशेष भागामध्ये आपण या संपूर्ण प्रकरणाचे राजकीय विश्लेषण करणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। नमस्कार, मी हर्षवर्धन मोसले सकलम मध्ये आपले स्वागत आहे। या संपूर्ण संघर्षाचा केंद्रबिंदू ठरली ती गेल्या बुधवारी झालेली इचलकरंजी महापालिकेची स्थायी समितीची बैठक। सभापती सतीश मुळीक यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली। अजेंड्यावर होता अतिशय महत्त्वाचा विषय, तब्बल 22 कोटी रुपयांचा घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प आराखडा। हा आराखडा मंजूर करून घेण्यासाठी आवाडे गट पूर्णपणे तयारीत होता, मात्र सभागृहात नाट्यमय घडामोडी घडल्या। सुरेश हाळवणकर गटाचे खंदे समर्थक आणि नगरसेवक यांनी उभे राहून या प्रस्तावाला आक्रमकपणे कडाडून विरोध केला आणि थेट महापालिकेच्या नाजूक आर्थिक परिस्थितीवर बोट ठेवले। हाळवणकर गटाचे म्हणणे होते की इचलकरंजी महापालिकेची आजची आर्थिक परिस्थिती अत्यंत नाजूक आहे। अशा परिस्थितीत 22 कोटी रुपयांचा एवढा मोठा आणि प्रचंड खर्चिक प्रकल्प मांडणे कायदेशीर आणि नैतिकदृष्ट्या योग्य नाही। हाळवणकर गटाच्या या भूमिकेला विरोधी बाकांवरील शिवशाहू आघाडीच्या नगरसेवकांनी तात्काळ उचलून धरले। भाजपमधल्या अंतर्गत गटबाजी उफाळून आल्याचे पाहताच विरोधकांनीही हाळवणकर गटाची हातमिळवणी केली। सभागृहातील वातावरण प्रचंड तापल्यानंतर सभापती सतीश मुळीक यांच्याकडे मतदानाशिवाय दुसरा कोणताही पर्याय उरला नाही। स्थायी समितीमधील मतदानाचे अंतिम गणित पुढील प्रमाणे राहिले। प्रस्तावाच्या बाजूने आवाडे गट 6 मते, प्रस्तावाच्या विरोधात हाळवणकर अधिक शिवशाहू आघाडी 9 मते। परिणामी 22 कोटी रुपयांचा हा महत्वाकांक्षी घनकचरा प्रकल्प नामंजूर झाला। स्वतःच्याच पक्षाच्या सत्ता काळात स्वतःच्याच नेत्यांनी आणलेल्या प्रस्तावाविरोधात मतदान करून हाळवणकर गटाने आवाडे गटाला आणि पर्यायाने भाजप श्रेष्ठींना एक थेट संदेश दिला आहे। पण हा वाद अचानक निर्माण झालेला नाही। या संघर्षाची मुळे इचलकरंजीच्या राजकीय मातीत खूप खोलवर रुजलेले आहेत। प्रकाश आवाडे आणि सुरेश हाळवणकर हे सुरुवातीपासूनच एकमेकांचे कट्टर राजकीय प्रतिस्पर्धी राहिलेले आहेत। त्यांच्यातील हा वाद केवळ 2 व्यक्तींमधील नाही, तर तो 2 वेगवेगळ्या राजकीय विचारधारांमधील आहे। प्रकाश आवाडे हे सुरुवातीपासूनच काँग्रेसच्या मुशीत वाढलेले काँग्रेस विचारधारेचे नेते आहेत। त्यांचे वडील कल्लापना आवाडे यांच्यापासून या घराण्याला मोठा सहकार आणि राजकीय वारसा लाभला आहे। तर सुरेश हाळवणकर हे मूळचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक आणि भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते। सर्व विचारसरणीतून पुढे येत त्यांनी इचलकरंजीत भाजपची पाळेमुळे घट्ट केली। या दोन्ही नेत्यांमधील थेट संघर्षाला मोठी धार आली ती वर्ष 2009च्या विधानसभा निवडणुकीत। या निवडणुकीत सुरेश हाळवणकर यांनी काँग्रेसचे दिग्गज नेते प्रकाश आवाडे यांचा धक्कादायक पराभव केला। इचलकरंजीच्या इतिहासात हा एक मोठा राजकीय भूकंप होता। या पराभवानंतर प्रकाश आवाडे यांनी दिलेली एक प्रतिक्रिया राजकीय वर्तुळात प्रचंड गाजली होती। ती प्रतिक्रिया म्हणजे ही जळकी आमदारकी आहे। जरी आवाडे यांनी या वाक्याचे कोणतेही अधिकृत स्पष्टीकरण दिले नसले तरी इचलकरंजीतील राजकीय जाणकार आणि विश्लेषकांच्या मते या विधानाला 2008च्या जातीय दंगलीची पार्श्वभूमी होती। 2008 मध्ये सांगली आणि मिरज येथे झालेल्या दंगलीचे लोण इचलकरंजीत पसरले होते। शहरात मोठा तणाव निर्माण होऊ नये म्हणून कर्फ्यू म्हणजे संचारबंदी लागू करण्यात आली होती। त्या काळात हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून सुरेश हाळवणकर यांना अटकही झाली होती। या सर्व घडामोडींमुळे इचलकरंजीत तीव्र ध्रुवीकरण झाले, हिंदुत्वाचे वातावरण वाढले आणि त्याचा थेट राजकीय फायदा 2009 मध्ये भाजपच्या म्हणजेच हाळवणकर यांच्या विजयामध्ये झाला। यानंतर 2014च्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा हेच दोन्ही नेते समोरासमोर आले। 2014 मध्ये देशभरात आणि राज्यात नरेंद्र मोदींची प्रचंड लाट होती। या मोदी लाटेच्या बळावर सुरेश हाळवणकर यांनी सलग दुसऱ्यांदा प्रकाश आवाडे यांचा पराभव केला आणि इचलकरंजीवर भाजपचा झेंडा कायम राखला। 2014 मध्ये दुसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून आल्यानंतर सुरेश हाळवणकर यांचे राजकीय वजन वाढले। याच काळात या दोन नेत्यांमधील वैयक्तिक आणि राजकीय कटुता अजून वाढवणारी एक मोठी घटना घडली।
इचलकरंजीतील सूत्रांनी आणि राजकीय जाणकारांनी दिलेल्या माहितीनुसार प्रकाश आवाडे यांच्या एका महत्वाकांक्षी सहकारी प्रकल्पाला केंद्र सरकारकडून निधी मंजूर झाला होता। हा निधी तेव्हा मंजूर झाला होता जेव्हा देशाचे अर्थमंत्री प्रणव मुखर्जी होते, परंतु राज्यात आणि केंद्रात भाजपची सत्ता आल्यानंतर आमदार सुरेश हाळवणकर यांनी या प्रकल्पाच्या निधीबाबत प्रचंड अडवणूक केली असा आरोप खासगीत केला जातो। या प्रकल्पाच्या मंजुरीमध्ये तांत्रिक त्रुटी काढणे, हरकती घेणे, तक्रारी दाखल करणे यांसारखे प्रकार झाले अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली। यामुळे आवाडे गटाचे मोठे आर्थिक आणि राजकीय नुकसान झाले, ज्याचा वचपा काढण्याची संधी आवाडे शोधत होते। सुरेश हाळवणकर दुसऱ्यांदा आमदार झाल्यानंतर त्यांच्या राजकीय कार्यपद्धतीत काही मोठे बदल झाले। इचलकरंजीतील भाजपच्या अंतर्गत वर्तुळातून मिळालेल्या माहितीनुसार हाळवणकर यांच्या भोवती हळूहळू अशा नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची फळी म्हणजे लॉबी तयार झाली, जे मूळचे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधून आलेले होते। याचा परिणाम असा झाला की ज्या मूळ भाजप कार्यकर्त्यांनी पक्षासाठी लाट्याकाट्या खाल्ल्या त्यांना सत्तेत आणि पक्षात योग्य तो सन्मान मिळेनासा झाला। मूळ भाजप कार्यकर्ता कमालीचा नाराज झाला आणि हाळवणकरांपासून लांब गेला। मग आलं वर्ष 2019। वर्ष 2019च्या विधानसभा निवडणुकीच्या आधी प्रकाश आवाडे यांनी इचलकरंजीच्या राजकीय हवेचा अचूक अंदाज घेतला। त्यांच्या लक्षात आले होते शहरात हिंदुत्वाचं वातावरण अत्यंत प्रभावी आहे आणि नवीन तरुण पिढी पूर्णपणे भाजप आणि मोदींकडे आकर्षित झाली आहे। अशा स्थितीत काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवून निभाव लागणं कठीण आहे हे त्यांनी ओळखलं। त्यामुळे त्यांनी अत्यंत धाडसी निर्णय घेत कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदाचा आणि पक्षाचा राजीनामा दिला। त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याची घोषणा केली। निवडणुकीच्या प्रचारात त्यांनी अतिशय हुशारीने दोन मुद्दे लावून धरले। पहिले म्हणजे काँग्रेसमध्ये असणारे आवाडे अचानक पंतप्रधान मोदी आणि भाजपचे कौतुक करू लागले। हाळवणकरांनी दुर्लक्षित केलेल्या भाजपच्या मूळ कार्यकर्त्यांना त्यांनी जवळ केले आणि RSSच्या स्थानिक नेत्यांशी आपला संपर्क वाढवला। दुसरे म्हणजे त्यांनी वस्त्रोद्योगाचा मुद्दा अत्यंत प्रभावीपणे मांडला। 2019 मधील प्रचारामध्ये त्यांनी केलेले हे विधान ऐका। गेल्या 10 वर्षात इचलकरंजीच्या वस्त्रोद्योगाची पूर्णपणे वाताहत झाली आहे। मी 2004 मध्ये वस्त्रोद्योग मंत्री असताना 20 कलमी कार्यक्रम राबवून जे ऐतिहासिक पॅकेज आणले होते त्याने या उद्योगाला तारले होते। आज पुन्हा तीच वेळ आली आहे, शहर वाचवण्यासाठी मला निवडून द्या। या रणनीतीमुळे भाजपचे मूळ कार्यकर्ते, संघाचा एक छुपा वर्ग आणि वस्त्रोद्योग क्षेत्रातील मतदारांनी आवाडेंना साथ दिली आणि 2019ला प्रकाश आवाडे अपक्ष म्हणून प्रचंड बहुमताने निवडून आले। निवडून आल्यानंतर प्रकाश आवाडे यांना तत्कालीन महाविकास आघाडी सरकारमधील शिवसेनेकडून मंत्रीपदाची थेट ऑफर होती, मात्र त्यांनी ती नाकारली आणि थेट देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन भाजपला बाहेरून पाठिंबा जाहीर केला। परंतु आवाडेंना भाजपमध्ये अधिकृत पक्ष प्रवेश करण्यास सर्वात मोठा अडथळा होता तो म्हणजे सुरेश हाळवणकर। कारण हाळवणकर हे त्यावेळी भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष होते। यावर तोडगा म्हणून आवाडे यांनी संघ परिवाराशी जवळीक अजून वाढवली आणि अखेर 2024च्या विधानसभा निवडणुकीच्या अवघ्या 6 महिन्याआधी त्यांनी भाजपमध्ये अधिकृत प्रवेश केला। यामुळे आवाडे हाळवणकर संघर्ष शिगेला पोहोचला। याचे कारण म्हणजे 2024च्या निवडणुकीमध्ये सुरेश हाळवणकर यांनी तिकीट मागताना ठासून सांगितलं होतं की मी 2 वेळा पक्षात प्रतिकूल परिस्थितीमधून निवडून आलो आहे, त्यामुळे तिकिटावर पहिला हक्क माझा आहे। मात्र पक्षश्रेष्ठीने हाळवणकरांना डावलून नुकतेच पक्षात आलेल्या आवाडे यांना अधिकृत तिकीट दिले। यावेळी प्रचंड असंतोष निर्माण होऊ नये म्हणून भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी हाळवणकर यांची मनधरणी केली। पक्षाच्या आदेशाचा मान ठेवत हाळवणकर यांनी माघार घेतली आणि आवाडेंचे काम केले। या बदल्यात त्यांचे राजकीय पुनर्वसन उदाहरणार्थ विधान परिषद किंवा इतर महामंडळ केले जाईल असे ठोस आश्वासन पक्षश्रेष्ठींनी त्यांना दिले होते असं सांगितलं जातं। सूत्रांच्या माहितीनुसार इचलकरंजी महापालिकेच्या जागा वाटपाच्या वेळीही हाळवणकर यांना अशीच माघार घ्यावी लागली होती आणि त्यावेळीही त्यांना काही शाब्दिक प्रॉमिसेस देण्यात आले होते। आता प्रश्न पडतो की विधानसभा आणि महापालिकेत एवढी वर्षे एकत्र काम केल्यानंतर अचानक हाळवणकर यांच्या नाराजीचा महास्फोट का झाला? राजकारणात एक म्हण प्रसिद्ध आहे, काना मागून आली आणि तिखट झाली। हाळवणकर गटाची आज भाजपमध्ये अगदी तशीच अवस्था झाली आहे। आवाडे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर अतिशय वेगाने इचलकरंजी भाजपावर स्वतःची मजबूत पकड निर्माण केली। त्यांनी हाळवणकर यांच्या अस्तित्वाला सुरुंग लावला होता। आता त्याची कारणे पाहूयात। आवाडे गटाने भाजप संघटनेत केलेले मोठे फेरबदल खालीलप्रमाणे होते। संघटनेचे विभाजन। पूर्वी इचलकरंजी शहरासाठी एकच भाजप अध्यक्ष असायचा। आवाडे यांनी शहराचे 3 भाग केले, इचलकरंजी पूर्व, इचलकरंजी पश्चिम आणि इचलकरंजी ग्रामीण।
या 3 पैकी 2 अत्यंत महत्वाच्या अध्यक्षपदांवर आवाडे गटाचे वर्चस्व प्रस्थापित झाले. दुसरे कारण म्हणजे महापालिका तिकीट वाटप. महापालिका निवडणुकीत तिकीट वाटप करताना आवाडे गटाला उघडपणे झुकते माप म्हणजेच फेवरिझम देण्यात आले. याचा परिणाम असा झाला की महापालिकेत आवाडे गटाचे 22 नगरसेवक निवडून आले, तर मूळ भाजप असलेल्या हळवणकर गटाचे 21 नगरसेवक निवडून आले. तिसरे कारण म्हणजे गट नेतेपद. निवडून आलेल्या नगरसेवकांमध्ये संख्याबळ जवळपास सारखे असताना सुद्धा महापालिकेतील भाजपचा गटनेता हा आवाडे गटाचाच करण्यात आला. या सर्व घडामोडींमुळे सुरेश हळवणकर आणि त्यांच्या समर्थकांना स्पष्ट जाणीव झाली की ज्या भाजपला त्यांनी रक्ताचे पाणी करून इचलकरंजीत उभे केले, तिथेच आता त्यांच्यासाठी कोणतीही राजकीय स्पेस उरलेली नाही. हळवणकर समर्थक कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड धुसफूस होती. त्यांचा स्वाभिमान दुखावला गेला होता. 22 कोटी रुपयांचा घन कचरा व्यवस्थापन प्रकल्प हा केवळ एक निमित्त ठरलं. हळवणकर गटाने विरोधी शिवशाहू आघाडीशी हातमिळवणी करून आवाडे गटाला धूळ चारली आणि पक्षाला हे दाखवून दिले की आम्हाला गृहीत धरू नका. इचलकरंजीच्या राजकारणात आमचा अंगठा असल्याशिवाय तुमची गाडी पुढे जाऊ शकत नाही. इचलकरंजी महापालिकेतील हे नाट्य म्हणजे केवळ एका स्थानिक योजनेचा पराभव नाही, तर तो भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वासाठी एक धोक्याचा इशारा आहे. आयारामांना पक्षात घेताना आणि त्यांना आवाज महत्व देताना पक्षाच्या निष्ठावान मूळ कार्यकर्त्यांच्या छातीवर जेव्हा पाय दिला जातो, तेव्हा त्याचे काय परिणाम होतात याचे हे अतिशय उत्तम उदाहरण आहे. भविष्य काळातील निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर इचलकरंजीतील हा संघर्ष भाजपला कोल्हापूर जिल्ह्यात बॅकफुटवर आणू शकतो. आता भाजपचे वरिष्ठ नेतृत्व सुरेश हळवणकर यांची नाराजी कशी दूर करते आणि आवाडे गटाला आपली पकड कशी टिकवून ठेवतात, यावर इचलकरंजीचे पुढचे राजकीय भवितव्य अवलंबून आहे. तुम्हाला काय वाटतं? हळवणकर गटाने पक्षाच्या प्रस्तावाविरुद्ध घेतलेली भूमिका योग्य होती का? यामुळे इचलकरंजीतील भाजपचे नुकसान होईल का? आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच. धन्यवाद. बाबा, खूप बोर होतंय. काहीतरी नवीन फ्रेश ऑर्डर करा ना. माझ्याकडे एक सरप्राईज आहे. गोकुळचा आस्वाद परंपरेचा गोकुळ आईस्क्रीम सोबती प्रत्येक क्षणाचा गोकुळ आईस्क्रीम.